सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये सौ गंगूताई रघुनाथ देसाई यांनी लिहिलेली आठवण याचा भाग 2. विषम आणि समपाने. आप्पा म्हणत असत, व्यवहार आणि परमार्थ यांची फारकत करू नये. त्यांचा हा मुद्दा स्पष्ट करताना मला एकदा सांगितलं होतं, पुस्तकात पानं असतात. कशी असतात? विषम आणि सम. विषम पानानं पुस्तक सुरू होतं, पण त्या विषम पानाच्या मागे वेळोवेळी समक्रमांकाचं पान असतंच. विषम आणि सम पानं एकत्र झाली म्हणजे पुस्तक तयार होतं. जीवनात ही विषम पानं म्हणजे संसार आहे, व्यवहार आहे, आणि सम पानं म्हणजे परमार्थ आहे. नुसती विषम पानंच घेतली तर पुस्तक कसं होईल? तसंच नुसती सम पानं असूनही होणार नाही. आपल्या जीवनाचा ग्रंथ कसा भक्तिमय समर्पित असा ह्या विषम आणि सम पानांचा असावा. सत्वनिष्ठ व्यवहाराची विषम पानं त्यात असावीत आणि त्या पानामागेच ईश्वर भक्तीची, तशा जाणीवेची आणि निष्ठेची समपानंसुद्धा असावीत. असं झालं की जीवन कृतार्थ असंच होतं. दुडीवर दुडी. अप्पांच्या पारमार्थिक शिकवणुकीत व्यवहारात साक्षीत्व, जाणीव, ईश्वराचं स्मरण इत्यादी गोष्टींना विशेष असं महत्त्व होतं असं मला तरी वाटतं. एकदा त्यांच्या ह्या शिकवणुकीचा भाग समजावून देताना अप्पांनी मला एक गोष्ट सांगितली होती. दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी, ध्यान लागो ऐसे हरी, तुझे चरणी तैशा परी. गुजरी म्हणजे गुजराती गवळण. तर ही गवळण असते ना, तिच्या डोक्यावर दुडीवर दुडी करून 2-3 घागरी ठेवून ती नदीवर येत असते. तिचे हात मोकळे असतात, हालत असतात, काम करतात, पण त्या गवळणीचं आतलं लक्ष मात्र वर डोक्यावरील त्या दुडीवर असतं, त्या दुडीच्या तोलावर असतं. तसं आपल्या सर्व सांसारिक कामात आत ईश्वराचं स्मरण, तशी जाणीव इत्यादी असली म्हणजे झालं. आणखी काय सांगू? परमपूज्य स्वामींच्या सर्व शिष्यांना त्यांच्या स्वरूपातच नमस्कार करून हे 4 शब्द पुरे करते. तथास्तु. सौ गंगूताई रघुनाथ देसाई यांनी लिहिलेल्या या आठवणीचा हा होता भाग 2. उद्याच्या भागात आपण सौ मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.